महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक गौरवशाली अध्याय आहेत, परंतु त्यापैकी प्रतापगडच्या लढाईला एक वेगळेच स्थान आहे। 10 नोव्हेंबर 1659 रोजी घडलेली ही लढाई शिवाजी महाराज आणि आदिलशाही सरदार अफजल खान यांच्यातील होती। या लढाईने केवळ मराठ्यांच्या इतिहासाला नव्हे तर संपूर्ण भारताच्या इतिहासाला एक वेगळं वळण दिलं। सातारा जिल्ह्यातील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराज आणि आदिलशाही सरदार अफजल खान यांच्यात झालेली ही लढाई फसव्या आणि युद्धनीती यांचं अप्रतिम उदाहरण आहे। या लढाईत शिवाजी महाराजांनी आपल्या चातुर्याने आणि धैर्याने अफजल खानचा पराभव केला आणि मराठा साम्राज्याच्या इतिहासात एक सुवर्ण अध्याय लिहिला। चला तर मग प्रतापगडच्या थराराची गाथा जाणून घेऊया। 17व्या शतकात भारतात अनेक सत्ता होत्या, त्यापैकी एक प्रमुख सत्ता होती आदिलशाही। आदिलशाहीची राजधानी होती विजापूर। आदिलशाहीच्या सरहद्दीवर मावळ प्रांत होता। मावळ प्रांत हा आदिलशाहीच्या नियंत्रणात होता, पण शिवाजी महाराजांनी या प्रांतावर आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं। शिवाजी महाराज हे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहणारे एक पराक्रमी आणि धोरणी राजा होते। त्यांनी आदिलशाहीतील अनेक किल्ले जिंकले होते, यामुळे आदिलशाहीला धक्का बसला होता। आदिलशाहने शिवाजींना नमवण्यासाठी अफजल खानला पाठवलं। अफजल खान हा आदिलशाहीचा एक अनुभवी आणि चातुर्यवान सरदार होता। त्याने शिवाजी महाराजांना पत्र लिहून त्यांना भेटीसाठी आमंत्रित केलं। शिवाजी महाराजांना अफजल खानचा कपटाचा अंदाज होताच, पण त्यांनी युद्ध टाळण्यासाठी आणि अफजल खानला विश्वासात घेण्यासाठी या भेटीला होकार दिला। बॅटल ऑफ प्रतापगड युद्धाची तयारी। अफजल खान हा एक अनुभवी आणि चातुर्यवान सरदार होता। त्याला शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची माहिती होती। तो शिवाजींना एकेरी लढाईत हरवून स्वराज्याचा नाश करण्याचा विचार करत होता। अफजल खान आणि त्याचे सैन्य प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी थांबले होते। त्याच्या सैन्यात 12,000 घोडदळ आणि 30,000 पायदळ होते। हे सैन्य संख्याबळ आणि शस्त्रसामग्रीच्या दृष्टीने शिवाजी महाराजांच्या सैन्याच्या तुलनेत खूप मोठे होते। शिवाजी महाराजांनी अफजल खानच्या येण्याचा अंदाज लावला होता। त्यांनी किल्ल्याच्या संरक्षणासाठी मजबूत तटबंदी केली होती। शिवाजींच्या वीर मावळ्यांनी देखील युद्धाची तयारी केली होती। त्यांनी किल्ल्याच्या परिसरात लपून राहून अफजल खानच्या सैन्याचा माग काढण्याची योजना आखली होती। बॅटल ऑफ प्रतापगड फसवा आणि युद्धनीती। आदिलशाही सत्तेचे प्रलोभन देत शिवाजी महाराजांनी अफजल खानशी युद्ध न करता शरण येण्याचा प्रस्ताव दिला। त्यांनी आश्वासन दिले की ते आपल्या ताब्यातील काही किल्ले परत करतील आणि आदिलशाहशी मैत्री करतील। या प्रस्तावावर विश्वास ठेवून अफजल खान प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचला। शिवाजी महाराजांनी त्यांचं भव्य स्वागत केले आणि शांततेच्या आणि सामंजस्याच्या चर्चा सुरू केल्या। मात्र या शांततेच्या मुखवट्यामागे शिवाजी महाराजांनी एक धोकादायक खेळ खेळायचे ठरवले होते। तसेच अफजल खानाकडून घातपाताची शक्यता शिवाजी महाराजांनी 100% धरली होती आणि तसे झाले सुद्धा। 96 कुली ग्रोम लँडस्केप। बॅटल ऑफ प्रतापगड इन मराठी भेट आणि वध। मराठा हेरिटेज बॅटल ऑफ प्रतापगड इन मराठी। बॅटल ऑफ प्रतापगड इन इट्स सोर्स टाइम्स नाव हिंदी। अखेरीस 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडाच्या शामियान्यात शिवाजी महाराज आणि अफजल खान यांच्यात भेट घडली। अफजल खानने शिवाजी महाराजांना आलिंगन देण्यास बोलवले आणि त्याच्या मोठ्या शरीराने शिवाजी महाराजांना आपल्या काखेत दाबले। यावेळी त्याने आपल्या अंगरख्याखाली लपवून ठेवलेल्या बिचव्याने शिवाजी महाराजांना वार करण्याचा प्रयत्न केला, परंतु शिवाजी महाराजांनी या वाराची पूर्वसूचना घेतली होती आणि त्यांनी स्वतःच्या अंगरख्याखाली चिलखत चढवले होते। त्यामुळे बिचव्याचा वार त्यांचे काहीही वाईट करू शकला नाही। शिवाजी महाराजांनी लगेचच प्रतिकार केला आणि अफजल खानाच्या पोटात वाघनखे घुसवून त्याची आतडी बाहेर काढली। या अनपेक्षित घटनेने अफजल खान आणि त्याचे अंगरक्षक स्तब्ध झाले। सय्यद बंडाने शिवाजी महाराजांवर वार करण्याचा प्रयत्न केला, परंतु जिवा महालाने त्याचा वार आपल्यावर घेतला। संभाजी कावजीने अफजल खानाच्या पालखीत स्वार होणाऱ्या भोईंचे पाय तोडले आणि जखमी अफजल खानाला मारून त्याचे शिर धडापासून अलग केले। शिवाजी महाराजांनी हे शिर आपल्या मातोश्रींना भेटीदाखल पाठवले आणि झपाट्याने किल्ल्यावर प्रयाण केले। त्यांनी तोफांनी आपल्या सैन्याला अफजल खानाच्या सैन्यावर आक्रमण करायचे आदेश दिले। या लढाईत अफजल खानाचा मृत्यू झाला आणि शिवाजी महाराजांनी आदिलशाहीच्या सत्तेला मोठा धक्का दिला। या लढाईने शिवाजी महाराजांचे नाव इतिहासात अमर केले आणि त्यांना एक महान योद्धा म्हणून ओळखले जाऊ लागले। बॅटल ऑफ प्रतापगड इन मराठी या प्रसंगाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत।
हा प्रसंग शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टी आणि रणनीतीचा परिचय देतो. हा प्रसंग मराठ्यांच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा गौरव करतो. हा प्रसंग आदिलशाहीच्या सत्तेचा अंत आणि मराठ्यांच्या साम्राज्याचा उदय दर्शवतो. मराठ्यांचा विजय. अफजल खानच्या मृत्यूनंतर त्यात सैन्य घाबरला आणि परिस्थिती बिघडली. शिवाजी महाराजांच्या लपलेल्या सैन्याने बाहेर निघत हल्ला चढवला. या लढाईत अफजल खानचा मुलगा फजल खान जखमी झाला आणि त्यांचं सैन्य मोठ्या नुकसानासह परत गेलं. बॅटल ऑफ प्रतापगड. या प्रसंगाचे महत्त्व. या प्रसंगाने मराठ्यांच्या आत्मविश्वासाला चालना दिली. या प्रसंगाने मराठ्यांना मोठ्या शत्रूंशी लढण्याची हिंमत दिली. या प्रसंगाने शिवाजी महाराजांचे नाव इतिहासात अमर केले. या प्रसंगाची आठवण म्हणून प्रतापगडावर एक भव्य स्मारक उभारण्यात आलं आहे. या स्मारकात शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची मूर्ती बसवण्यात आली आहे. प्रतापगडची लढाई ही महाराष्ट्राच्या इतिहासातील एक महत्त्वाची घटना आहे. या लढाईने मराठ्यांच्या इतिहासाला एक वेगळं वळण दिलं. प्रतापगडची लढाई, बॅटल ऑफ प्रतापगड, ही फक्त दोन व्यक्तींमधील संघर्ष नव्हता, तर दोन सत्तांच्या विचारसरणींचा संघर्ष होता. एकीकडे शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेचे स्वप्न आणि दुसरीकडे आदिलशाहीची वंशपरंपरागत सत्ता. या लढाईत शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नाला यश मिळाले आणि आदिलशाहीच्या वंशपरंपरागत सत्ता संपुष्टात आली. प्रतापगडची लढाई ही एक महत्त्वाची घटना आहे जी आपल्याला आजही प्रेरणा देते. या लढाईने आपल्याला शिकवले आहे की कठीण परिस्थितीतही धैर्य आणि चातुर्याने यश मिळवता येते. बॅटल ऑफ प्रतापगड इन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा प्लीज. नवीन वीडियो साथी स्टे ट्यून विद मी. हेलो गाइस, सब्सक्राइब माय चैनल, क्लिक द बेल आइकन। ऐसे नए नए वीडियो के लिए इस चैनल को सब्सक्राइब जरूर कीजिए। आपको नए नए वीडियो इस चैनल में मिलते रहेंगे। थैंक यू गाइस वॉचिंग माय वीडियो। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राइब करा, क्लिक द बेल आइकन।